Ankush Parshuram Surewad sir to please share few inspiring words with our students. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक. सर्वप्रथम या विद्यार्थ्याकडे बघितल्यानंतर खूप कौतुक करावंसं वाटतं, कारण की यांना बघितल्यानंतर माझे लहानपणचे दिवस आठवतात. मी स्टेजवर कधीच नाही येणारा विद्यार्थी होतो. एकदम पाठीमागं राहायचं, कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये भाग नाही घ्यायचं, कधी प्राईज नाही मिळालं. पण हे सांगायचे मला की ज्यांना प्राईज मिळाले त्यांसाठी कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांना मिळालं नाही त्यांना पुढच्या वर्षी मिळावं, त्यासाठी ऑल द बेस्ट. एवढंच सांगायचे मला की आपल्याला पुरस्कार किंवा आपण फर्स्ट नंबरला आलो अभ्यासामध्ये कुठे असो किंवा लास्ट नंबर आला, यावर आपलं आयुष्य घडत नाही. कारण माझ्याकडे बघा, मी 10वीपर्यंत कधीच म्हणजे 60-65% वरी कधी न जाणारा विद्यार्थी आहे. पण एक वेळ असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो की त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपला जो प्रवास आहे आपल्याला सांगायची गरज नाही पडत कोणाची. ज्यावेळेस आपल्यासोबतचे विद्यार्थी आपल्या समोर जातात, एक वेळ येते त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण समाजामध्ये कुठेतरी मागे राहतो. त्यामुळं आज तुम्ही पहिला नंबर आला किंवा शेवटचा नंबर आला हा तुमचं करिअर कधीच ठरवत नाही. सर्वप्रथम मी माहितीसाठी. आणि आजकालच्या पालकाकडे बघतो मी की विद्यार्थ्याकडून खूप कमी वयामध्ये खूप अपेक्षा आहेत. माझ्याकडून कधीच अपेक्षा केली नाहीत वडिलांनी माझ्या. त्यांना एवढंच होतं, तू शिक, तू तुझ्या पायावर उभा टाक. मग वेळ येते की वेळ आल्यानंतर आपण आपल्या पायावर उभा टाकतो. त्यासाठी मला एवढंच महत्त्वाचं सांगायचं आहे की विद्यार्थ्याकडून आपण आईवडिलांनी अपेक्षा केल्याच पाहिजे 100%, पण त्याचा विद्यार्थ्याला त्रास नाही झाला पाहिजे. प्रत्येकाची मानसिकता बुद्धी, आता मी पुण्याला MPSC करायला होतो, मी 18-18 तास अभ्यास करायचं. मी आज पोलीस सब इन्स्पेक्टर आहे. माझ्यासोबतचा मित्र 8 तास अभ्यास करायचा, तो ACP आहे. प्रत्येकाची बुद्धी, मानसिकता किंवा त्याची स्मरणशक्ती ही प्रत्येकाची वेगळी असते. एखादी विद्यार्थीकडे बघून जर आपल्याला वाटत असेल की माझा पण मुलगा याप्रमाणेच झाला पाहिजे, असं नाही. प्रत्येकाची मानसिक बुद्धी वेगवेगळी असते. फक्त त्यांना कुठल्या वाईट मार्गाला गेला नाही पाहिजे, तो फक्त आपल्या हातामध्ये असला पाहिजे किंवा काही वाईट कृत्य केलं नाही पाहिजे, याकडे सर्वात प्रथम लक्ष द्या. आज तुमच्या मुलाला कुठलंही वाईट कृत्य लागलं नाही याचा अर्थ तुम्ही जिंकलात आयुष्यामध्ये. कारण मी आज आम्ही जे बघतो पोलीस स्टेशनला 8, 10, 12, 14 वर्षाच्या मुलांना व्यसन लागलेत. कशामुळं? तर आपल्या पाल्याकडं बऱ्याच लोकांचं लक्ष नाही आहे किंवा आपण असं समजतो की नाही नाही तो असा करू शकत नाही. बरेच वेळेस असं झाले, पोलीस स्टेशनचा अनुभव सांगतो, ज्यावेळेस ते पोलीस स्टेशनला त्या मुलाला घेतात, आणतो आम्ही आणि त्यांच्या पालकांना बोलवतो, तर ते पालक सांगतात नाही नाही असा तो करूच शकत नाही, आम्हाला विश्वास आहे त्याच्यावर, तो असा करू शकत नाही. पण ज्यावेळेस त्यांना कळतं की नाही 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 अरे आपल्या मुलाने असं केलं, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आपला मुलगा आपली मुलगी काय करते दिवसभरात काय नाही, एवढं लक्ष तुम्ही त्याच्याकडे ठेवलंच पाहिजे. आपल्या आजूबाजूला आपल्या मुलाचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, ते काय कसे असतात, अभ्यास करतात का नाही, ह्याकडे लक्ष द्या. सर्वप्रथम हेच सांगायचं मला की आपला मुलगा योग्य दिशेला आहे का याकडे लक्ष द्या. आता अभ्यासच सांगतो. मी एकदम गरीब परिवारामधून आलेला विद्यार्थी आहे. माझे वडील ST महामंडळामध्ये ड्रायव्हर होते. परिस्थिती खूप हालाकीची होती. एक तर मला शिकवू शकत होते, नाही तर लहान भावाला शिकवत होते. 2 भाऊ होतो आम्ही, दोघांना शिकवायची परिस्थिती नव्हती. त्यामुळं आम्ही काम करत शिक्षण घेतलेलं आहे. 4 तास काम करायचं, त्याचे 4-5 हजार रुपये भेटायचे. त्या 4-5 हजारावर आम्ही 1 महिना आमचा अभ्यास करायचो. पुण्याला ज्यावेळेस होतो त्यावेळेस लायब्ररी असते, त्या लायब्ररीवर असिस्टंट बनून काम करायचं. म्हणजे जिथं फीस जमा करायची, 5-6 तास फीस जमा केली, 6 तास ड्युटी करायची, त्याचे 5,000 रुपये भेटायचे. लायब्ररीला पैसे लागायचे नाही. त्या 5-6 हजारावर मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. मला हेच सांगायचे की अजून आठवतं 8 मार्च 2018 हा दिवस होता माझा, ज्या दिवशी मी पोलीस सब इन्स्पेक्टरहून माझा रिझल्ट लागला. मी ज्या दिवशी पोलीस सब इन्स्पेक्टर होतो, अक्षरशः माझ्या खिशामध्ये त्यावेळेस 1 रुपया सुद्धा नव्हता की देवापुढे जाऊन मी पेढे ठेवू. या परिस्थितीतून मी इथपर्यंत आलेला आहे. त्यामुळं
फक्त एवढंच होतं की आईवडिलांचा कधीच विश्वास सोडला नाही. आज मी इथं आहे. कुठलंही व्यसन नाही, कुठल्या वाईट मार्गाला नाही. त्यामुळं सर्वप्रथम एक कुठलं वाईट मार्ग, व्यसन याला नसेल आपण लागलं नाही तर अभ्यास हा 100% होतो. फक्त वाईट मार्ग लागला नाही पाहिजे. एवढंच सांगायचे की खूप अभ्यास करा. ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांना मी पुढच्या वर्षी पुरस्कार द्यायला स्वतः येईल. फक्त तुम्ही तयारी करा. आणि सरांनी इथे मला बोलवलं, अतिशय सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir.